नमस्कार मित्रांनो, फॅन्सीची वाट बघत असेल तर थांबा. आता मी काय सांगतो ते ऐका. तर आज आम्ही चाललो आहोत फिरायला म्हणजे एका मॉलला चाललो आहोत. आणि दुसरं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे म्हणजे आमच्या गाडीचे टायरची आहे ना जरा वॉरंटी क्लेम करायची आहे. टायरला प्रॉब्लेम आले थोडे. मी दाखवतो हा टायर म्हणजे तिकडचा टायर आणि तो टायरला आहे ना थोडीशी बबलिंग आले. तर MRF चे टायर आहेत, कंपनीचे टायर आहेत. आम्ही ते दाखवायला घेऊन चाललो आहोत. शोरूमवाल्यांनी सांगितलं आम्हाला की MRF च्या सर्व्हिस सेंटरला पुण्यात दाखवा. तर तिथे घेऊन चाललो आहोत. बघू चेंज झाले तर झाले. आणि काही शॉपिंग पण करायची आहे कारण आम्ही लवकरच एका लॉंग ड्राईव्हच्या ट्रिपला जाणार आहोत. तर व्हिडिओ पाहत राहा आम्ही काय काय करतोय. बघा आमचा डॉग आहे हा, याचं नाव आहे बांड्या. आणि तिकडून एक कुत्री आहे तिची वाट बघतोय हा. ती डायरेक्शनच बदलली मला बघून. मित्रांनो माझ्या गाडीचं एक फीचर मला जास्त आवडतंय बघा. तर मी गाडीचे बटन पण आहे दाबत, जवळ आलं ना ऑटोमॅटिक म्हणजे खिशात हात पण नाही घालत, ऑटोमॅटिक अनलॉक होती गाडी. आणि लांब जर गेलं तर ऑटोमॅटिक लॉक पण होऊन जाते. तुम्ही बघा झाली लॉक. म्हणजे हे फीचर मला खूप जास्त आवडतं कारण म्हणजे बटन सापडत बसा, ते लॉक अनलॉक करा, खिशातनं चावी काढा, याच्यापेक्षा बरे जवळ जा लॉक अनलॉक. स्वामी समर्थ महाराज की जय, गणपती बाप्पा मोरया. आता बघा एसीची सिस्टम असे मला 26 टेम्परेचर केलंय, मला थंडी वाजती. हिला 21 करून ठेवलंय, येईल आता ती कारण हिला जास्त गरम होत. तर आता आम्ही आलो होतो MRFच्या सर्व्हिस सेंटरला. हे बघू शकता इथे MRFचं ऑफिस आहे आणि इथं हार्ली डेव्हिडसनचं शोरूम आहे. आपण आता त्याचा लंच ब्रेक झालाय, 1 ते 2 लंच ब्रेक असतात म्हणतात. तर मग आपण काय करू वैष्णवी, एक बाईक बघूया आणि घेऊन टाकूया. चल बाईक बघूया, फक्त घेऊन नका. लॉक कर गाडी. होईल लॉक, बघू. नाही झाली. होईल बघ ना. नाही झाली. झाली का? नाही झाली लॉक. तर रोहित आलाय एका कामासाठी आणि गाडी बघतोय आणि बोलतोय घ्यायची का, म्हणजे भारी याचं काम. रोहित डॉग पण एक कॅट पण आहे तिकडे, तू नाही पाहिली, मी दाखवू तुला. तिकडे दिसली ती नाही म्हणजे ती कॅट आहे. अरे वा, डॉग पण त्यांनी बाहेर नाही काढला त्याला. बघ ती गाडी पाहिली ती जी आपण एका रोहित बघ, मी ती ही गाडी आपण पाहतो म्हणजे बघ ते पहाडोमध्ये लोक घेऊन जातात, त्याच्या मागे बहुत सारं साहित्य असतं, त्यांचे कॅमेरे वगैरे. हीच आहे का ती? हीच आहे ती, पण किंमत किती असेल कसली भारी आहे. म्हणजे बघ साऊंड घेऊन ती गाणी वाजवत जातात. तेच बोलते ही बघ ना, कसली भारी आहे हार्ली डेव्हिडसन. घ्यायची का? त्याला ऍक्सेसरीज वगैरे ही 20-25-30 लाखाची गाडी असेल ना. हो रिअली आपली म्हणजे आपली गाडी येईल तेवढं खरं. आणि हे अमेरिकेवर नाही ती, बघ हे कोणतं अॅनिव्हर्सरी एडिशन आहे, अमेरिकेवर नाही ती डायरेक्ट. तेच बोलते मी, लय छान आहे, लय भारी. मी लय वेळ बघत होती. तर रोहितने मला या गाडीची प्राइस सांगितली. या गाडीची प्राइस आहे 25 लाखाच्या पुढे, म्हणजे 28-30 लाख रुपये. असं काय याच्यात तर आपली मोठी कार आहे डायरेक्ट. पहिली गोष्ट ही बाहेरनं इम्पोर्ट केली जाते आणि दुसरी गोष्ट पहाडवर चालवली जाते. आहे ती क्वालिटी गाडीची आहे. भारी ना. म्हणजे 700 cc इंजिन आहे, म्हणजे आपल्या आल्टो एवढं. टेस्ट ड्राइव्ह घेऊ शकतो आपण रोडवर. हा, पण ते बोलले शूज मॅन्डेटरी आहे नाही त्यांच्याकडे. आपल्याकडे असायला. तरी ते टायर रिप्लेसमेंट साठी रोहित फॉर्मॅलिटी कम्प्लीट करतोय. ते मला माहित नाही. त्यांचा लंच टाइम झाला, फोनच नाही इथे. येस, एक तर मला शॉपिंगला जायचंय आणि कधी जायचं मग. तर हे काय लेटर आहे, याच्यामध्ये सांगितले त्यांनी की जास्त मेजर प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम नाही. म्हणजे ते दिसतंय ते बबलिंग आलंय, ते ऍक्च्युली जॉईंट जिथं असतो टायरचा तिथं येऊ शकतो, कॉमन आहे. एका साईडनी किंवा दोन्ही साईडनी येऊ शकतं. हा, ते सगळं ठीक आहे. मग आता सगळं ठीक आहे. आता टायर आम्ही परत जॉईन करून चाललो आहोत येस माझ्या कामासाठी. आता तर इथं आम्ही आमची गाडी पार्क केलेली आहे आणि पार्क करून आता आपण चाललोय मॉलच्या आतमध्ये. फिनिक्स मॉल ऑफ मार्केट सिटी नाही राहिला, आता स्टार ऑफ काय अवेन्यू. ऐक ना, मला कैची हवी आहे. चप्पल पॅन्ट कापायची कालवर, पण मला मोठी झाली आहे. एवढं मोठ्या पॅन्ट घ्यायचेच कशाला जर आपल्याला कापायचेच आहेत तर. बात सही आहे. तर आता मी शॉपिंग काहीच केलेली नाही सध्या, पहिल्यांदा खाण्याचा विचार करतोय कारण भूक लागलेली आहे. वैष्णवी 3-4 वेळा तर वॉशरूमच शोधती. का काय मला सारे वॉशरूमला लागतं, कारण मला डॉक्टरने खूप पाणी प्यायला सांगितलं आणि मी जेवढं पाणी पिते ना तेवढं. आणि पावसाळ्यात लागते, पण अजून पावसाळा नाही एवढा. तर पहिलं खाऊया नूडल्स खायचे. नूडल खायचे. रोहितले काय घेतले, काय पिकवाय रोहितले, आणि माझ्यासाठी काय घेतलंय? पैसे भरायला बिल घेतले. गुलाबजाम ते वाले जे मला आवडतात. काय गुलाबजाम आपल्या घरी जाऊन बनवून खा ना तू. मी तुला घेणार आहे. आम्ही एवढं आधी भेटते ते खाऊन बघा, आणि जे आपण मागवलं ते खाऊन बघा. तर मला चीज आवडेल, पास्ता आवडेल. कुठं काय बोलते, चीज नाही आवडत तुला? तूच का, माझी पावभाजी खाल्ली आहे. बघू मला एक टेस्ट. इथे बघा खूप सुंदर असा पास्ता आहे. चीज मारून दिले त्यांनी चांगलं. चांगलं आहे ना चीज, चांगलं आहे ना. अॅनालॉग वगैरे ते तसलं नाही ना काय. किती खाल्लं नाही ना तुला, तू वडापाव खायचं. आता वैष्णवीला म्हणलं तू शॉपिंग कर, मी तोपर्यंत खातो. आणि आता तिचा पाव उरलाय 50 रुपयाचा, तर मी म्हणलं मी कांदा आणि पाव खातो.
ठीक आहे, तू कांदा आणि पण कमी जाते तोपर्यंत. ओके, बाय बाय बाय. तर आता मला ना हा चान्स आहे रोहित नसताना काहीतरी पटपट घेण्याचा, नाही तर लई किचकिच करतो, हे नको घेऊ ते नको घेऊ, इकडे चांगलं असेल तिकडे स्वस्त भेटेल, लई डोकं खातं. तर मित्रांनो मला तुम्हाला सांगायचे एक गोष्ट की आहे ना वैष्णवी ना खाण्याच्या बाबतीत खूप म्हणजे ती सिक्युअर राहते. बघा तिने ना पार्सल घेऊन आली, जे उरले माझं ते मला बोलली की ना पार्सल घेऊन ये. तास झालं एकच कलरचे कपडे बघते, दुसरे कलरचे कपडेच बघत नाही ती. मला कपडेच नाही आवडत आहेत, मी काय करू? कपडे नाही आवडत मग घ्यायला का आली? काय ब्लू शर्ट द बिग ॲपल? नको नको, हे बघून सांग ना, मला मोठं होईल की छोटं होईल? ते ना तुला सांग दोन बसतील तुझ्यासारखे मोठे नाही खूप. हा अरे डबल एक्सेल कुठून आलं? नाही, अजून जाड एवढी जाड बायको नाही झाली रे अजून. वैष्णवी जे पण घेते लवकर घे यार, लई टाइमपास झालं तुझं. मला डोकं आउट झालं नाही तर मी ना काय करेन माहिती, जे लागते ना सगळी रँडमली कोणतं पण उचले हा, घे, चालेल. माथ्यावर आपटे. चालेल. मित्र यहाँ पर सुनो, 1-2 तास शॉपिंग केल्याच्यानंतर एवढं खरेदी केलंय बरं का. हे एवढंच आहे ते. एवढंच म्हणती परत. आणि आता म्हणलं मी म्हणलं आता झाली असेल शॉपिंग, मी म्हणलं झाली का, तर म्हणती नाही. मला अजून घे. माझ्या खिशात हात घाल ना, काय आहे का? हाय. गाडीत चावी आहे ना? हा. बाकी काय नाही ना? नाही. पैसे संपलेत बाळा आपले. मोबाईल आहे ना हातात. रोहित तुझं काय एक सांगू का, तू ना मला तुझे माझ्या चॉईसनी कपडे घेऊन दे. हा, कॅमेरा क्लीन करायला सांगायला. ना तुला माझ्या चॉईसचे कपडे घेत ना, डोकं ना खराब होत करतो तुझी. काय करायचं मी? तर मला असं अनुभव आला की मी मला चॉईस करतो कपडे, आतमध्ये घालून बघतो, मला ती आवडतच नाही. वैष्णवी आणती ती स्टार्टिंगला नाही आवडत पण घातल्यावर आवडते. हा, हेच तर माझं हे खासियत आहे, कळलं का? मी जे माझी चॉईस आहे चांगली, त्याच्यामुळे माझी चॉईसनी माझी चॉईस एकदम भंगार आहे. हा, निघ जा. मला एकाच डोळ्याने पैसे दिसत, दुसऱ्या डोळ्याने दिसतच नाही. थोडीच शॉपिंग केली, एवढीच शॉपिंग केली आपण फक्त. आणि याच्यात माझा एकच शर्ट फक्त. नाही, 2-3 असतील. फायनली आता टाइम झालाय घरी जाण्याचा, वाजले आहेत 7:30. आता घरी जाईपर्यंत आम्हाला वाजतील 10-11. खाणं पिणं करत जात. रोहित हळू डोर लागेल. तर आता आम्ही जेवायला आलो होतो इथं हॉटेलवरती, आणि वैष्णवीने काय केले माहिती का, PS5च्या नादालाच लागलेली आहे आणि सगळीकडे आउट ऑफ स्टॉक आहे. आज भेटलाय काही लोकांना, रील बघितल्या लोकांच्या काही. नाही, मी बोलत होते आज भेटणार आहे म्हणूनच गेलेलो, पण ते बघायला वेळच नाही. ऑफलाईन घेतले आणि ती लोक आपण ऑफलाईन नव्हतं घेऊ शकत. हा, पण ते लोक आहे का असे ना स्टोअरच्या बाहेर उभे होते, 2-2, 3-3 दिवस वाट बघत होते. तेव्हा जाऊन त्यांनी ते दाव मारलाय, तुला काय भेट. आपण उद्या बघूया, नाहीतर ऑनलाईन जेव्हा येईल तेव्हा आपण घेऊया. आणि म्हणते टीव्ही पण घ्यायचा आहे मोठा. टीव्ही नाही, स्क्रीन हवी मला, टीव्ही नको. PS5 कशावर खेळतं तिला सांगा जरा. स्क्रीनवर. कोणत्या स्क्रीनवर? HDMI. अबे साले HDMI स्क्रीनवर खेळतात बरं का. हे कट होणार आहे सगळं आत्ताच सांगे मला. हे काय cut नाही करणार technical आता गोष्टी कळत नाही. म्हणजे माझं म्हणण्याचा उद्देश असा आहे, टीव्ही म्हणून म्हणजे स्क्रीन टीव्ही एक काय असेल ते, पण मला टीव्ही म्हणून नको आहे, मला ती स्क्रीन म्हणून यूज करायची. ॲक्च्युली टीव्हीच असते, टीव्हीची स्क्रीन असते, म्हणजे टीव्हीच असतात त्याच्यावरती खेळला जातं. मोठ्या खेळायचं असेल तर टीव्हीच असते, आणि छोट्या असेल तर मग कॉम्प्युटरचे मॉनिटर घे ना. नाही, मग मला टीव्ही हवा आहे. आली जागेवर. नाही. तर घरी वैष्णवीला पालकची भाजी खायला नव्हती भेटत, तिने इथे येऊन पालकची भाजी मागवली. आणि कशी एक नंबर एक, कशी सांगतो? बेस्ट आहे. मला आवडली. चेहरा सांगतो तिचं बेस्ट आहे काय. मग मला आवडले, तू त्याला नाही आवडले, मला आवडले. आवडल्या. मी जेवणाला नाव नाही ठेवत कधी. तर मित्रांनो मी पण नाव नाही ठेवत, पण मी आता चपातीला लोणचं लावून खाण्याचं ठरवलंय. तर आम्ही आता दमून वगैरे घरी आलो आहोत खाऊन पिऊन. तर आणि तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी माझ्या फेसला नाईट क्रीम लावली आहे. तुम्हाला कोणती हे पाहिजे असेल तर चेक टॅग प्रोडक्ट मध्ये चेक करा ना, जागृत करून करून अंडर आईज जर हे झाले डार्क सर्कल्स, तर ते तुम्ही चेक करा. काय बोलायचे बोल. तू बोलल्यावरती मला बोलायचीच गरज नाही बोल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. बाय.